स्पर्धेमध्ये तुला फारशी गोलंदाजी करताना पाहिलं नव्हतं म्हणून हा प्रश्न विचारला. कशी स्पर्धा एन्जॉय करतोयस? मोहनदादा पाटील यांची स्पर्धा, जुचंद्र परिसरामधील एक मोठी स्पर्धा, तर कशी एन्जॉय करतोयस? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि मी पण खूप एन्जॉय केलंय. तर नक्कीच हा होता राहिल अन्सारी आणि तो ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी अक्षयजी साटम आणि प्रमोदजी शेडगे सर आपल्याला जॉईन होतील. थँक्यू व्हेरी मच. निशांजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये राहिल अन्सारी ठरला या मॅचचा हिरो. आपण सकाळी रविवारच्या दिवसामध्ये 9:30 वाजता रिपोर्टिंग करा. 9:15 वाजता टॉस होईल. 10 वाजता मॅच शार्प सुरू होईल. पुढचा बॉल, पहिलाच बॉल खेळत असताना इथे मात्र आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषी पार येतोय. स्वर्गीय जगन्नाथ मोरेश्वर स्टँड मध्ये षटकार. बिग ब्लास्ट, बिग हिट. पहिला बॉल डॉट केला होता म्हणूनच हा पहिला षटकार आपण पाहायला मिळतोय. 2 चेंडू 6 धावा. रणजितदादा किणी यांच्या वतीने प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज दोन्ही बॅटर करता. ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय. बॅटर देखील तिथपर्यंत सफळ झालाय. चेंडूचा पाठलाग तो करत होता मात्र चेंडू बीट करून निघून गेला आहे एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. 3 बॉल 6 धावा. या फलकावरती आपण बघतोय द ग्रेट मराठा स्पोर्ट फाउंडेशन आयोजित आपण बघतोय साहेब चषक 2024. आजच्या दिवसातला हा अंतिम मॅच. पुढचा बॉल. यावेळी मोठा विकेट मिळू शकतो का? प्रश्नचिन्ह इथे. कॅच सुटलाय आणि कॅच कोणाचा सोडलाय तर भरत. यावेळी मात्र हे मोठी कॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद सर, बिग विकेट होता, गोल्डन विकेट होता, मात्र इथे हा कॅच सुटला गेला. निश्चित स्वरूपात या संध्या तुम्हाला वारंवार येणार नाहीयेत. भरत पाटील सारख्या एक मातब्बर खेळाडूचा आणि मॅन इन फॉर्म यंदाच्या हंगामामध्ये या खेळाडूचा झेल सोडण्याचा कितपर्यंत परिणाम तुम्हाला सोसावा लागेल येणारी वेळ ही दर्शवली जाईल. खूप चांगला चेंडू होता. खोलवर ऑन साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. मनगडाचा वापर करत असताना कलात्मक फटका होता. सिंगल मिळाली. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 5 चेंडू 8 धावा या फलकावरती आपण बघतोय. जबरदस्त पार्टनरशिप बिल्ड होताना दिसते. 5 बॉलमध्ये 8च धावा आल्यात. संध्याकाळचा सत्र आहे आणि पहिला टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य ठरेल की नाही येणारे चेंडू दर्शवतील. यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर. समोरच इथे मात्र सीमारेषी पार येतोय दर्जेदार साहेब चषक षटकार. हा षटकार यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळाला. झेल सोडण्याचा परिणाम कितपर्यंत योग्य ठरेल, परिणामकारक ठरेल याकडे लक्ष असेल. कारण भरत पाटील गेल्या मॅचमध्ये 15 बॉल 46 धावांची एक बहारदार इनिंगला मात्र यावेळेला सजवलं. ग्रेट बॅटिंग केली होती. गेल्या मॅचमध्ये आपण पाहू शकला साईराजने 62 धावा केल्या होत्या. म्हणजे फाईट चांगली पाहायला मिळेल. परंतु एक उत्साहवर्धक धावसंख्या जेव्हा उभारली जाते त्यावेळेला तुमचं एक ऑटोमॅटिकली जी बॉडी लँग्वेज असते ती पॉझिटिव्ह होताना पाहायला मिळते. खूप चांगला फटका होता. सरळ बॅटचा उपयोग केला व्ही फॅक्टरमध्ये. लेदर क्रिकेटचा जो अनुभव असल्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटला सुद्धा सहजगत्या तुम्ही मात्र व्ही फॅक्टरमध्ये खेळण्याची क्षमता बाळगता आणि त्या अनुषंगाने भरत पाटीलने ठोठावलेले 2 षटकार आपण पाहू शकतात. ग्रेट बॅटिंग. पहिलं षटक हाताळलं गेलं. 14 धावा फलकावर. स्पीडअप करा, वेळ दौडू नका प्लीज. एकविरा विरार संघ, कारण तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे तर बॅट लाईटचा कोणताही प्रकारचा इश्यू यावेळेला नो एक्सक्यूज. तेच आपण पाहतोय. कोणता एक्सक्यूज स्वीकारला जाणार नाही. तुम्हाला मात्र इथे टाइम जो आहे तो बचत देखील करायचा आणि चांगला खेळ देखील दाखवायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 14 धावा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. मिस्टर युवराज बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईक एंडला बॅटर हरेश. यावेळी स्लॅश करायचं होतं पुन्हा एकदा. यावेळी मात्र कॅच सुटला गेला. वारंवार फिल्डर झेल सोडतायत आणि त्याचा परिणाम येणारे चेंडू दर्शवितील. क्रिकेटमध्ये कॅचेस महत्वाचे आहेत. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच हे आपण नेहमी म्हणत असतो. इथे कॅच सुटल्यानंतर त्याचा परिणाम येणारे चेंडू दर्शवितील. 16 धावा.
निश्चित स्वरूपात सोपे झेल सुटतायत त्या ठिकाणी. कधी कधी 30 सर्कलमध्ये तुम्ही असता तर तुम्हाला शार्प राहावं लागतं, इंटेलिजंट राहावं लागतं, हुशारीने तुम्हाला ते क्षेत्ररक्षण दाखवावं लागतं, परंतु तसं काही घडत नाही आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतील दोन्ही हे बॅटरच्या माध्यमातून. बाउन्स मिळाला होता आणि यस पंच या ठिकाणी वळत असताना व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 17 धावा. पहा अक्षय, जेव्हा मात्र तुम्ही लयबद्ध गोलंदाज असता त्यावेळेला सहकाऱ्यांचं सपोर्ट खूप महत्त्वाची भूमिका असते. क्रिकेटच्या मैदानात एकाने क्रिकेट खेळलं जात नाही. 11 खेळाडूने एकजुटीने चांगलं क्रिकेट खेळलं, प्रत्येकाची भूमिका प्रत्येकाने मात्र अदा केली तर डेफिनेटली सक्सेस हा तुमच्या डिक्शनरीमध्ये लिहिला जातो. आणि त्या अनुषंगाने तुमचा परफॉर्मन्स दाखवणं गरजेचं आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी जर व्यवस्थित पार पाडली ना तरी ते संघाला बेनिफिट. इथे मात्र वेट करत राहिला चेंडू, वेट कडून थर्डमॅन मधून डीप थर्डमॅन पर्यंत चेंडू पोहोचला गेला आणि इथे मात्र पाहता पाहता 3 धावा कंप्लीट. काय रनिंग बिटवीन द विकेट, हा ना आणि थांब, येस नो अँड वेट, या तिन्ही गोष्टींचा चांगला समन्वय पाहायला मिळतंय. 20 धावा या फलकावरती वारंवार जीवनदान आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच डबल माइंडमध्ये होता. यावेळेला पुढे जाऊ की पाठीमागे जाऊ, वेट अँड वॉच केलं, परंतु चेंडू यावेळेला माथ्यावरून निघून गेला. थर्ड मॅनला धावता धावता यावेळेला 3 धावा पूर्ण केल्या भरत पाटील आणि हरीश पाटीलच्या माध्यमातून. एक गोड जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ओपनिंग बॅटर म्हणून भरवशाचे फलंदाज यावेळेला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाच्या माध्यमातून. 20 धावा. पुढचा बॉल सन्मानपूर्वक ड्राईव्ह केला जातोय, सरळ क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑनचा आणि तिथपर्यंत मात्र एक धाव. एका धावेने धावपळक 21च्या घरामध्ये पोहोचले जाते. 21 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत एकही विकेट गेला नाही आणि चांगली पार्टनरशिप देखील बिल्ड होते. सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळतोय आणि जसा स्लॉटमध्ये चेंडू आला तसा मात्र मोठा फटका देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफूट पंच करायचं होतं, स्लॅश करायचं होतं. इथे मात्र चेंडू आणि बॅटच्या मध्ये मोठा गॅप दिसून आला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जाते. डॉट बॉलची सांगता यावेळी मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 21 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा रेल्वे एंडने गोलंदाजी होत असताना पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह करायचा होता. मनगटाच्या साहाय्याने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. सिंगल वरती सॅटिस्फाईड. एका धाव्याने धावपळक 22 धावा. 5 चेंडू फेकून झाले. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिली इनिंग आपण बघतोय दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. श्री सत्यनारायण कोपरी या संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय गेलाय आणि आतापर्यंत त्या निर्णयावर तो ठामपणे बॅटिंग करताना दिसतोय संघ. 22 धावा. अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा म्हणजेच पॉवर प्लेचा अंतिम बॉल आपण बघतोय. प्रेक्षक राजे देखील भरपूर गर्दी आणि जसजसे दिवस पुढे जातील ना तसतसे प्रेक्षक वर्ग भरपूर प्रमाणात पाहायला मिळते. इनसाइड आउट. काय फटका पाहायला मिळतोय. ऑन दी अप. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा कव्हरच्या वरून खेळलेला कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त फटका. 4 धावेने धावपळक पुढे सरसावते. 26 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. थँक्यू डीजे. चला टाइमपास कमी होईल आणि जास्त टीम मीटिंग घेतली जाणार नाही. आता करंट रन रेट आपण बघतोय 13चा इथे मेंटेन केलाय. जबरदस्त बॅटिंग होते. इनसाइड आउटचा फटका, ऑन दी अप फटका पाहायला मिळतोय आणि इन टू द गॅप मधून कव्हरच्या वरून खेळलेला कव्हर ड्राईव्ह. ही खासियत आहे भरत पाटील या बॅटरकडच्या माध्यमातून. चौकार आल्यानंतर हरीश पाटील आता स्ट्राईक एंडवर आपण बघतोय. प्रत्येक षटकाराकरता रणजितदादा किनी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि प्रेक्षकांकरता ऑडियन्स कॅच करता देखील 500 रुपये रणजितदादा किनी यांच्या वतीने. विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक 2000 रुपये रणजितदादा किनी यांच्या वतीने. 2 ओव्हर 26 धावा या फलकावरती. पहिला बॉल तिसऱ्या ओव्हर मधला लॉंग ऑफला चेंडू निघून गेला आणि एकच धाव. एका धावेने धावपळक पुढे सरसावते. 27 धावा या फलकावरती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे द ग्रेट मराठा स्पोर्ट फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2024 आपण बघतोय. संपूर्ण भगवमय वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून 8 स्टँड आपल्याला पाहायला मिळतात. 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फ्लिक करायचं होतं, ड्राईव्ह केला जातो. इथे मात्र 38 सर्कलच्या आतमध्येच चेंडू थांबला जातो आणि एका धावेने धावपळक 28च्या घरामध्ये पुढे सरकते. सिंगल डबल हे देखील येते बेसिक क्रिकेट आणि जसा स्लॉटमध्ये चेंडू आला तसा चौकार षटकार देखील पाहायला मिळते. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. प्रमोद सर.
निश्चित स्वरूपात खूप चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हरीश पाटीलला चान्स जरूर दिला होता, परंतु इथे परिपूर्ण संधीचं सोनं करता आलं नाही. हरीश पाटील पहिला फलंदाज, पहिला धक्का सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमला. उद्याच्या दिवसातील आपण सामने पाहणार आहोत. उद्या 15 फेब्रुवारीचा दिवस आणि मोहनदादा यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ही स्पर्धा गेली कित्येक वर्ष पाहिले आणि आज साहेब चषक 2024च्या माध्यमातून या स्पर्धेचं सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम आपण थाटामाटा सोहळा संपन्न पार पाडला गेला. उद्या 15 फेब्रुवारीचा दिवस आणि पहिला सामना मालवणी मालाड वर्सेस एकविरा नायगाव या दोन संघांमध्ये पहिला सामना पाहायला मिळेल. मयंक खारबाव हा संघ 2 हात करणार आहे. गोडदेव जो गोडदेवचा संघ आपल्याला पाहायला मिळेल भाईंदर. राजन 11 बोरिवली वर्सेस साई स्पोर्ट्स पालनापाडा अशा पद्धतीने तिसरा सामना पाहायला मिळेल आणि मोरवा वर्सेस देवांश दिग्वी 11 अशा पद्धतीने उद्याच्या दिवसातील हा शेड्यूल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना माहिती असणं फार गरजेची गोष्ट आहे आणि तुमच्यापर्यंत तो शेड्यूल पोहोचवला गेला आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 2.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ झाला. 28 वर पहिला धक्का, 28 लॉस ऑफ 1 विकेट. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं आपण वॉर्मअप करत या, जेणेकरून ते सेकंद ते मिनिटे वाचतील आणि ते कव्हर होतील आजच्या दिवसामध्ये. आणि खेळाडू कक्षामध्ये जर विकेट गेलं ना तर आपण देखील रेडी राहत जा, जेणेकरून टाइमपास होणार नाही. नंतर तुम्हाला गोलंदाजी देखील करायचं, याकडे लक्ष असू द्या. 28 धावा फलकावरती, 1 विकेट, 2.3 चेंडू फेकून झाले. देवाचा हा पुढचा बॉल. स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय निखिल ओगे, न्यू बॅटर इन 1 डाऊन करता हार्ड हिटर बॅटर. बॅट लागली तर मोठे फटके, मात्र इथे मिस टायमिंग फटका आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिडॉन पर्यंत येतोय आणि अंतर मोठं होतं, त्या कारणास्तव एकच धाव कंप्लीट केली जाईल. 29 धावा या फलकावरती लगावल्या. 4 बॉल 29 धावा. अप्रतिम आजचा दिवस राहिलाय. 14 फेब्रुवारीचा दिवस आणि आजचा दिवस या स्पर्धेतला पहिला दिवस. सकाळी आपण बघितलं श्रद्धांजली वाहिली गेली, त्यानंतर राष्ट्रगीत, सर्व प्रमुख अतिथी, सर्व शिवसैनिक आणि अनेक मान्यवरांची मांदी आली आपण पाहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळी मात्र ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिड विकेट रिझनला फिल्डर येतोय आणि मिड विकेट रिझन मध्ये 1 हँडेड चेंडू कलेक्ट केला जातोय, मात्र तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ, एकमेकांवरती असलेला विश्वास दिसून येतोय. 31 धावा यावेळी फलकावरती लगावल्यात. अंतिम बॉल तिसऱ्या ओव्हरचा. 31 धावा या फलकावरती. 6 ओव्हरचा गेम संपूर्ण दिवसामध्ये आपण पार पाडताना दिसतोय. लास्ट बॉल तिसऱ्या षटकातील. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता, लाऊड अपील केली होती, मात्र चेंडू जर विचार केला तर इथे निर्धाव जातोय. 3 ओव्हरचा संपलाय खेळ. फलकावरती धावा आहे 31 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. जाऊया डिस जॉकीकडे आणि येऊया मॅचच्या दिशेने. ज्यावेळी 4थ्या षटकाला प्रारंभ होईल, आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ पालघर मिस्टर प्रमोदजी शेडगे सरांचा. पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 31 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीमची. भरत पाटीलचा विचार केला 10 बॉलमध्ये 21 धावा. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 210च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र, दमट वातावरण असताना आणि थंड गुलाबी हवा वाहताना पाहायला मिळते. आपण पाहत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2024 आजचा पहिला दिवस, शेवटचं सत्र आणि शेवटची मॅच यावेळेला रंगताना पाहायला मिळेल का पाहायचं आहे. ऑन साईडला निखिल ओघे काही जबरदस्त बॅटिंग केली होती. यस पंच नो बॉलचा इशारा करतायत. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पाहू शकाल नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. पंचांचं ॲक्युरेट लक्ष असल्या कारणानं या ठिकाणी परफेक्ट डिसिजन आणि फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेलाय. 1+1 2 धावा मिळाल्या. 33 धावा
शिवनेरी चषक कोण विसरेल, जबरदस्त खेळी केली गेली होती. निखिल ओगे बूम बूम या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. हातातून सामना मात्र जरूर गेला होता, परंतु ज्या अनुषंगाने फलंदाजी केली होती ना चॅम्पियन वसई संघाबरोबर, खूप चांगली फलंदाजी केली होती. इथे मात्र बॅटचं टॉप पेज, हा झेल खूप महत्वपूर्ण. आणि यस फ्री हिटच्या इशाऱ्याने मात्र आपण पाहू शकता त्या ठिकाणी सिग्नल केला गेला होता आणि भरत पाटील यांनी थोडीशी जोखीम पत्कारली. जोखीम पत्करावी लागते ज्यावेळेला फ्री हिटचा बॉल असतो, त्यावेळेला तुम्हाला रिस्क घ्यावी लागते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. निक आज काय करेल, प्रमोट केलंय तिसऱ्या क्रमांकावर. बाउन्स होता, यावेळेला चेंडू सरळ निघून जाईल. टप्पा पडल्यानंतर उसळता चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर 34 या धावसंख्येवर. अतिशय दमदार आणि शानदार आयोजन या स्पर्धेचं. आजचा पहिला दिवस, शेवटचं सत्र, शेवटची मॅच. आमचे लाडके प्रेक्षक राजांसाठी सुद्धा मात्र प्रेक्षणीय झेलसाठी रणजितदादा किने यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना निखिल ओगे स्ट्राईक रोटेट करतो. ही खूप महत्त्वाची भूमिका असते. ज्यावेळेला तुम्ही स्ट्राईक रोटेट करता ऑटोमॅटिकली प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढतो. दबाव वाढत असताना गोलंदाज थोडीशी मानसिकता त्याची चेंज होते, बदलते आणि अशा वेळेला एखादा शॉर्ट ऑफ लेन चेंडू आल्यानंतर पिक करण्यासाठी मात्र सहजगत्या फलंदाजाला सोपं होऊन जातं. म्हणजेच क्रिकेटमध्ये सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे, त्या बेसिकला विसरून चालत नाही. अलीकडच्या काळामध्ये शफल होऊन भरपूर प्रमाणात मोठमोठे स्ट्रोक खेळतात, मोठमोठे खेळाडू सुद्धा मात्र आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगतात आणि ते कधी कधी अंगलट येतं. ऑफ साईडला जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. ग्लोरियस शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, प्रेसर बुलेट, षटकार. भरत पाटीलच्या बॅटमधून क्लास आणि क्वालिटी दर्जाचा हा षटकार. 6. थँक्यू डीजे. नक्कीच ज्या अगोदर आपण पाहिलं होतं पहिल्या मॅचमध्ये रवी वाघमारेने जो झेल घेतला होता कॅच ऑफ द डे, तसाच हा शॉट ऑफ द डे म्हणायला वावगं ठरणार नाही. ऑफ साईडला सेन्सिबल बॅटिंग, अतिशय सुंदर पद्धतीने ऑन द राईज खेळला गेला. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा, तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. जीवाची आकांता, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. सिंगल डबल हा क्रिकेटमधील आमचा श्वास आहे. यावेळेला दर्शवत असताना 3 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवर. 44 रन्स ऑन द बोर्ड. 3.5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग भरत पाटील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, बाउन्स मिळाला, सरळ चेंडू निघून जातोय. पंच मोंटे गोडेकर यांचा इशारा येतो यस व्हाईट बॉल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 45 रन्स ऑन द बोर्ड. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. ऑन साईडला पुलचा फटका, अगदी नेत्रदीपक पॉवरफुल पाहायला मिळतोय. फ्लॅट 6, मॅग्निफिसंट शॉट. हीच ताकद आहे, हीच नजाकत पाहायला मिळते. निखिल ओगे 121 नंबरची जर्सी परिधान करणारा. ग्रेट शॉट, ग्रेट टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर 51 वर जाऊन पोहोचली गेली. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाची अप्रतिम अफलातून फलंदाजी. अजून 2 षटका आहेत आपल्याला, एकूण 8 षटकं फेकायची आहेत. प्लीज लवकरात लवकर थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. घड्याळात 6 वाजलेत आणि इथून आपल्याला मॅक्झिमम 30 ते 40 मिनिटे जाणारच, परंतु त्यासाठी थोडंसं हे टाइम कव्हर करण्यासाठी थोडंसं स्पीडअप करा. आज उशिराने सामने सुरू झाल्यानंतर आपण शेवटची मॅच यावेळेला खेळवतोय 6 षटकांची, कारण जेणेकरून शेवटच्या दिवसामध्ये कोणत्याही संघाला पुन्हा एकदा येण्याची वेळ येणार नाही, त्याकरता दोन्ही संघाला लगेच खेळण्यासाठी भाग पाडलं गेलं. आणि मोहनदादा पाटील यांच्या विनंतीस मान देऊन हे संघ या स्पर्धेमध्ये निश्चित स्वरूपात येताना पाहायला मिळतात, कारण क्वालिटी दर्जाची स्पर्धा आहे. जेव्हा अक्षय हाय क्वालिटी दर्जाची स्पर्धा असते, तुम्हाला त्या ठिकाणी 6 षटकांचे सामने खेळायला मिळतात आणि अतिशय सुंदर प्रकारचं आयोजन असतं. त्यावेळेला डोळे मिटून प्रत्येक संघ मात्र फॉर्म आल्यानंतर लगेच एंट्री करत असतात आणि तीही हाय क्वालिटी दर्जाची स्पर्धा पाहायला मिळते. काय म्हणशील अक्षय? नक्कीच, नो डाऊट. ज्या प्रकारे तुम्ही म्हटलं की प्रत्येक संघ वाट पाहत असतो या स्पर्धेची आणि आपण बघतोय कधी एकदा द ग्रेट मराठा आपण बघतोय साहेब चषक येतोय, याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होता. इथे मात्र फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षकाला अंदाज घेता आला नाही.
त्याचं कारण आहे इथे मात्र कॉन्सन्ट्रेट लूज अंदाज आणि 1 बाउन्स चेंडू सीमारेषी पार येतोय साहेब चषक चौकार. ग्रेट बॅटिंग. या वेळेला अंदाज बांधता आला नाही. हवेच्या झोतावर चेंडू मात्र फार वेगाने, असं वाटलं क्षेत्ररक्षकाला चेंडू अलगत माझ्या हातामध्ये येईल उंजळीमध्ये, परंतु तसं झालं नाही. हवेच्या झोतावर परफेक्ट अंदाज बांधता आला नाही आणि मिळाला या ठिकाणी चौकार. 14 बॉलमध्ये 35 धावांची झंझावती 2 जीवनदानाच्या साह्याने खेळी करत असताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला शॉर्टपूल मिस टायमिंग स्ट्रोक डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर झुकले नव्हते पाहिजे तसे. यावेळेला सिंगल मधून डबल आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 57. अक्षय एक मजबूत स्थितीमध्ये संघ कोपरी संघ पाहायला मिळतोय. नक्कीच नो डाऊट, कारण की 57 धावसंख्या ती देखील आपण बघतोय. चेंडू फेकून झाल्यात या षटकातील 4.2 म्हणजे 2 चेंडू फेकून झाल्यात. गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने आणि या वेळेला बॅटची एज टेकन. अमित कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट. एक चांगल्या खेळीचा अंत होत असताना 15 बॉलमध्ये 37 धावा ज्या फलंदाजाने केल्या. ग्रेट या वेळेला बॅटिंग. चला फलंदाज जरा घाई करा. थँक्यू डीजे. चला थोडंसं वॉर्मअप करत यायचं. राजेश ओगे थोडंसं धावत या की नमन ओगे या वेळेला आपल्याला पाहायला मिळेल. नमन ओगे राजेश ओगे यांचे बंधू पाहायला मिळत आहेत. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहू शकाल. चला थोडंसं धावत या. वेळ दौडू नका कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. पण पाहतायत आजचा पहिला दिवस. खूप चांगली गोलंदाजी. कमबॅक कसं करावं हे मात्र या गोलंदाजाने आता दर्शवलं. साईराज आणि मागच्या मॅचचा हिरो ज्याने 62 धावा कुठल्या होत्या. 61 धावा. ग्रेट बॅटिंग केली होती. 2 बॅटर आता नमन ओगे. प्रत्येक वेळेला पाहिले नमन ओगेला जेव्हा 1 बॉल 6 धावा असताना या दोन्ही बॅटरने खूप मॅचेस आपल्या संघाला विजय मिळवून दिलेले आहेत. परंतु इथे वेगळी सिच्युएशन. 57 2 धक्के 4.3 ओव्हरचा खेळ झालाय. ऑन साईडला अपुलचा फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावेल. आता अंदाज बांधला. खूप चांगला जजमेंट, प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन आणि कोऑर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळालं होतं. आणि हातांची उंजळ या सर्व काही गोष्टी तुमच्याकडे परफेक्ट असल्यानंतर एक सुंदर झेल. ब्युटिफुल कॅच. फलंदाज बाद. चला लवकर येईल बॅटर आणि आउट झालेला बॅटर लवकर खेळाडू कक्षामध्ये जाईल, कारण की आपल्याकडे टाइम कमी आहे. जबरदस्त कॅच पकडला. अंदाज चांगला होता आणि हा चेंडू गोलंदाज पिचिंग केल्यानंतर हॅट्रिक वरती बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय साईराज. एका मॅच मध्ये हाफ सेंचुरी 61 धावा आणि आता हॅट्रिकची संधी आहे. आज खऱ्या अर्थाने दिवस आपण बघतोय साईराज या खेळाडूचा पाहायला मिळतोय. काय हॅट्रिक साधली जाईल का? पहिली हाफ सेंचुरी या खेळाडूच्या नावावर आहे. आता पहिली हॅट्रिक सुद्धा त्याच खेळाडूच्या नावावर येईल का? पुढचा बॉल ऑन साईडला खेळला गेला. हॅट्रिक साध्य केली असती तर डेफिनेटली रणजितदादा किने यांच्याकडून आरके दादा यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक विकेट हॅट्रिक, लगातार 3 चौकार 3 षटकार आणि प्रेक्षणीय झेलसाठी सुद्धा 500 रुपये. तर विकेट हॅट्रिक, चौकार आणि 3 षटकार 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आल्या मात्र राजेश ओगेने खूप चांगला खरपूस समाचार घेतला. अखूट टप्प्याचा चेंडू होता. थोडेसे हलकेसे शफल झाले. स्टँडिंग पोझिशन अप्रतिम होती. बॅटचा फ्लो अप्रतिम पाहायला मिळाला. बॉडमॅनचा उपयोग केला. चेंडूला पाठवला डी बॅकवर्ड स्क्युअर लेगला. स्वर्गीय आनंद दिघे साहेब स्टँडच्या अगदी बाजूला. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळाली. वैभव त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. ग्रेट फिल्डिंग. आतापर्यंत वैभवने जबरदस्त क्षेत्ररक्षणाची साथ यावेळेला दिले ती गोलंदाजाला. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 62 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. आता शेवटचं षटक असेल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला तर धावा आल्या 12. तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा पाहायला मिळाल्या आणि चौथ्या षटकामध्ये 20 धावा तब्बल कुटण्याचा मान मिळवला आणि या षटकामध्ये 11 धावा. अशा प्रकारचं तिसऱ्या षटकात फक्त अवघ्या 5 धावा आल्यानंतर थोडंसं प्रेशर यावेळेला क्रिएट झालं होतं. शेवटचं षटक आहे. अक्षय आतापर्यंत 62 धावा 3 धक्के बसले, ज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा सिंहाचा वाटा मिस्टर भरत पाटील यांनी पुन्हा एकदा चिकाटी यावेळेला बॅटिंग दाखवली आणि एक चांगला खेळ दाखवला. काय म्हणशील? 16 बॉलमध्ये 37 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि काय जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 1 मॅन आर्मी प्रमाणे त्याची बॅटिंग आपण नेहमीच पाहिली आणि नेहमीच संघाला
सूत्रधार ठरलाय खऱ्या अर्थाने भरत पाटील. आणि हे नाव नाही, हे ब्रँड आहे कोपरी संघाचं. आणि त्याच्या बॅटमधून कोणतीही स्पर्धा असू दे, मात्र त्याच्यावरती जास्त भरोसा, विश्वास या खेळाडूवर असतो. डेफिनेटली ज्या पद्धतीने ब्रँडवर फोकस न करताना तुम्ही स्वतः एक ब्रँड बना, तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहतील, हे आपण सातत्याने पाहिलंय. म्हणून क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. काही काळ आपण पाहिलं तर भरत पाटील आपल्या परफॉर्मन्ससाठी झगडत होता, परंतु यंदाचा हंगाम ज्याने मात्र खऱ्या अर्थानं गाजवलाय. सुख दुःख हे येतच राहणार, हार जीत होतच राहणार, चढ उतार येतच राहणार, परंतु खचून जायचं नसतं. तर त्या गोष्टींना, त्या मात्र संकटांना तोंड देण्याची मात्र जिद्दीने तुम्हाला सामोरे जाण्याची ताकद असावी लागते. म्हणतात ना, आयुष्यात कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. त्याच पद्धतीने क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. पुन्हा एकदा बॉल तयार, ऑन साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला. वन बाउन्सने चेंडू निघून जाईल का, तर यस, डेफिनेटली चौकार. गुड शॉट. थँक्यू डीजे. चांगला फटका पाहायला मिळतो गॅपमध्ये. आणि इथे मात्र चौकार आल्यानंतर धावफलक 66 धावा. प्रत्येक बॅटरला संधी आहे की एक चौकार षटकार जर आला तर तेवढ्या धावसंख्या बेनिफिट ठरतील बॅटिंग करणाऱ्या कोपरी संघाला. या चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 66 धावा. टॉस जिंकल्यानंतर डेफिनेटली एक्झॅक्टली खूप चांगला निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा, कारण सेकंड इनिंगला आपण पाहू शकता दमट वातावरण होतं, चेंडू कधी कधी ट्रॅव्हल होत नाहीत, आउटफील्ड थोडीशी थांबते, स्लो होते. आणि अशा वेळेला आपण पाहू शकतात की डेफिनेटली थोडंसं कुठेतरी ॲडव्हान्टेज आज सेकंड इनिंगमध्ये मिळतो. त्यासाठी टॉस फार महत्त्वाची भूमिका असते. 4:30च्या दरम्यान ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला दिशा दिली, ड्राईव्ह खेळला जातोय, एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी वळाले होते, त्या ठिकाणी पोचलेले नाही आहेत. बॅट स्लाइड करण्याच्या अगोदरच चेंडू मात्र या ठिकाणी स्टंपला जाऊन आदळला. गुड विकेट किपिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते ती फलकावर 67. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धक्के. 67 या धावसंख्येवर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमला. चला स्पीडअप करा जरा गेम. फलंदाज जरा थोडंसं धावत यायचंय. आय थिंक सो अक्षय मातले त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अक्षय थोडंसं धावत या, जरा वॉर्मअप करत या. धावत येण्यापेक्षा वॉर्मअप करत आलात तर बरं होईल. आणि नक्कीच कॅश प्राईज लावलं जाते. साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन पाटील आणि विशाल पाटील यांच्या वतीने चौकार, षटकार आणि विकेटची हॅट्रिक झाली तर 2000 रुपये. आणि रणजितदादा किणे यांच्या वतीने देखील चौकार, षटकार आणि विकेटची हॅट्रिक झाली तरी सुद्धा 2000 रुपये आहे. दोन्ही संघांकरता सुवर्ण संधी आहे. फलकावरती धावा आहे 67 धावा. 3 चेंडू फेकून झाल्या, 4 विकेट गेल्यात. थोडं स्पीडअप करा प्लीज गेम. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 67, लॉस ऑफ 4 विकेट. बॉल तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आकाश अक्ष, ज्याला निक नेम. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं, परंतु इथे झेल सोडण्याचा सिलसिला जारी आहे. आज भरपूर झेल सुटलेत. अमित सारख्या खेळाडूकडून ही अपेक्षा नव्हती. आणि इथून 3 धावा कंप्लीट झालेत की काय. यस, डेफिनेटली लेझी क्रिकेट यावेळेला पाहायला मिळालं. 3 धावा मिळाल्या म्हणजेच इथून झेल सुटल्याचा परिणाम सुद्धा तुम्हाला सोसावा लागणार आहे, कारण राजेश ओगे लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटरकडे ही संधी आले. आता स्ट्राईक एंडला राजेश ओगे जर इथून षटकार आला तर अक्षय या झेलचा खूप मोठा उल्लेख केला जाईल, यात मात्र शंका नाही आहे. बारीक सारीक गोष्टी फार महत्त्वपूर्ण भूमिका असतात क्रिकेटच्या मैदानात. आणि तेच आपण पाहिलं या मॅचमध्ये. सुरुवातीला भरतचा झेल, हरीशचा झेल, भरपूर कॅचेस सुटल्यात या मॅचमध्ये, म्हणूनच धावसंख्या मोठ्या आल्या. तर गोलंदाजाने आपलं काम केले, फिल्डरचा सपोर्ट दिसला नाही, त्या कारणास्तव इथपर्यंत जर विचार केला तर धावफलकावरती धावा 70 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता आणि इथून क्षेत्ररक्षक स्वतःच मात्र गोलंदाज पाहायला मिळाला. आकाश अक्षय एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर सुद्धा आहे. इथून कॉटन बॉलची संधी प्राप्त झाली आणि सुंदर पद्धतीने हा झेल कॅच कॅरी करत असताना 5 बॉलचा खेळ झालाय. एक चेंडूचा अजून सुद्धा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर 3 धावा.
आणि 5व्या बॉलवर यावेळेला विकेट जात असताना पाहायला मिळते आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी मिस्टर बंटी अर्थातच प्रथमेश ओघे यांना आपण पाहू शकाल. 2 बंधू आहेत. निखिल ओघे बाद झाल्यानंतर आपण पाहू शकतायत राजेश ओघे बाद झाला आणि तदनंतर प्रथमेश ओघे. 2 बंधू नेहमीच आपल्याला पाहायला मिळाले. हरीश पाटील यांचे बंधू रोहिदास यांना सुद्धा आपण पाहिलं. सचिन पाटील यांचे बंधू महेश पाटीलला सुद्धा आपण कोपरी संघातून पाहिलं. ऑफ साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला खेळला गेलाय. एक धाव तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी वळतील, परंतु इथे मात्र बॅकअप चांगला मिळाला. 2 धावा येत असताना तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत 3 धावा कंप्लीट होतील का, तर नाही. 2च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि दुहेरीने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 72. यस, चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. 73 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलंय. यस, विरल नायर सर आउट आहे. यस, ओएटवी आउट. 2च धावा मिळतील. 72 धावा, 73 धावांचं टार्गेट. 2 बॅटर लगेच रेडी राहायचंय. वेळेची दिरंगाई न करताना लगेच आपण 2 बॅटर पाठवा आणि क्षेत्ररक्षण श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. तर एक सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. हाफ मॅच समरी जर आपण पाहिली तर खूप चांगली बॅटिंग राहिली. ती भरत पाटीलच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहिल्या. झंझावती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याला सुरेख साथ देताना हरीश पाटीलने सुद्धा चांगला खेळ केला. आणि एकंदरीत प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर आई एकविरा विरार टीम या संघाने क्षेत्ररक्षणामध्ये ढिसाळ कामगिरी केली आणि त्याचा नतीजा मात्र यावेळेला भरत पाटीलने दाखवला आणि कॅचवर कॅच सुटत गेल्या आणि धावांचा वेग वाढत राहिला. अशा प्रकारचं दोन्हीही मात्र संघांच्या माध्यमातून हा परफॉर्मन्स, एक बॅड परफॉर्मन्स तर एक गुड परफॉर्मन्स आपण पाहिला आहे. परंतु नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाही आहे. नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच तत्पर राहील आणि कोणत्याही संघाला अक्षय कमी लेखून चालत नाही क्रिकेटच्या इतिहासामध्ये, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडू शकत नाही. म्हणून कोणता संघ कोणत्या संघावर कधी वर्चस्व गाजवेल याचा नेम नाही आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि विकेट गेल्यानंतर कृपया करून कोणीही टीम मीटिंग करू नका. मी भरत पाटील, हरीश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी विनंती करेन की विकेट गेल्यानंतर कोणीही सेलिब्रेशन करायचं नाही आहे. जे काही सेलिब्रेशन आहे 36 चेंडू फेकल्यानंतर तुम्ही बिंदास्त सेलिब्रेशन करा. फक्त ही नम्र विनंती असेल, हंबल रिक्वेस्ट. सत्यनारायण कोपरी या टीमची 72 धावा धावफलकावरती लावल्या. 73 धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी आई एकविरा विरार या टीमला. तर लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं, जास्त वेळ दौडू नका, सामन्याला सुरुवात करा. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत आणि त्या सूचनांचं पालन तुम्हाला करावं लागेल. 73 धावांचा इथे टप्पा ओलांडायचा आहे. सामना कोण जिंकणार, मैदान कोण गाजवणार, विजयश्री खेचून कोण आणणार, इथे जर पाहिलं तर मॅटर ऑफ युनिटी, एकत्रितेनं एकजूट होणं, एकच संघ होणं आणि सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणं. षटक क्रमांक पहिला, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, स्लोवर 1 चेंडू होता, खोलवर टप्प्याने चेंडू होता, ब्रेकिट करण्याचा प्रयत्न. इथे डॉट चेंडू आलाय. 73 धावा बनवायच्यात, म्हणजेच काय चांगली सुरुवात करावी लागेल. सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल दोन्ही फलंदाजांना. अमित आले स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्यांच्या विरोधात पहिला चेंडू राजेश ओघेच्या माध्यमातून डॉट पाहिलाय राऊंड विकेटनं. यावेळेस लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव मिळते. 73 धावा बनवायच्यात, पहिल्यापासून आक्रमण करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा बनवावे लागतील. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती साईराजनं. या मॅचमध्ये देखील त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. याही वेळेला पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इथे देखील वाईट चेंडू पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू वाईट टाकलेत गोलंदाजानं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती इथे जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. राजेश ओघे आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी या गोलंदाजाने केली आहे.
यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, अमित निराश आहे, इथे लाईन मिस केली आहे. अजून एक चेंडू येते, डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतायत, कारण 73 धावांचं मोठं दडपण आहे फलंदाजांवरती, त्यामुळे सरगलेच फटके मोठे खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करतायत. स्लोवर वन, अजून एक चांगला चेंडू. वाह वाह वाह, काही गोलंदाजी पाहायला मिळते राजेश ओगेच्या माध्यमातून. सलग 3 चेंडू डॉट आलेत या मॅच मध्ये. अमित तिथे संघर्ष करतोय, 73 धावांचं दडपण त्याच्यावरती जाणवतोय आणि ते सातत्यानं 3 चेंडू डॉट. चौथा देखील डॉट. अफलातून कामगिरी, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. राजेश ओगे आज आपल्या बोटांची जादू दाखवतोय, कमालीची गोलंदाजी करतोय. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय, इथे देखील चेंडू येते, डॉट. चांगली गोलंदाजी. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कापे चेंडू ट्रॅव्हल झालाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आलेत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि ते जर पाहिलं ना तर तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 3 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते राजेश ओगे या गोलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज अमितनं भरपूर मोठा संघर्ष केला. सुरुवातीला 3 चेंडू डॉट खेळला, तदनंतर त्याच्या बॅटमधून इथे फटका आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका, चेंडूला भिरकावलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, व्हॉट अ शॉट. खूप चांगला फटका होता. यावेळेला आपण पाहू शकतायत अतिशय देखणा फटका वैभव भगलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय आणि अमित नागरे एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी 4 बॉल डॉट केले होते. परंतु पहिले 4 बॉल अप्रतिम निशांत आपण पाहिले आणि 5व्या बॉलवर 3 धावा आल्यानंतर 6व्या बॉलवर षटकार आला. गुड शॉट, खूप चांगला फटका होता. चांगला प्रयत्न केला फलंदाजाने वैभवनं अगदी आक्रमकता दाखवली. पहिला चेंडू फेस करत असताना त्यांच्या बॅटमधून षटकार आलाय, परंतु अमितला देखील इथे चांगलीच कामगिरी करावी लागेल. त्याने भरपूर मोठा संघर्ष केलाय पहिल्या षटकामध्ये. यावेळेस गोलंदाज पाहिला तर जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती भरत पाटील राऊंड विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेत मिड विकेटला. डीपमध्ये शतरक्षक आहे, तिथे एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती इथे जाऊन पोहोचली या 12 या आकड्यावरती. सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना या मॅचमध्ये. भरत पाटील या गोलंदाजावरती देखील आक्रमण करावं लागेल. ती जबाबदारी मात्र वैभवला स्वीकारावी लागेल या मॅचमध्ये, कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार आला आहे आणि वैभव देखील मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. गोलंदाज राऊंड विकेट भरत पाटील वैभवच्या विरोधात. यावेळेस रायझिंग डिलिव्हरी आहे, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न राहिला. इथे देखील चेंडू डॉट येतोय. काय गोलंदाजी करतायत सत्यनारायण कोपरी या संघाचे गोलंदाज. पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजी थोडी खराब राहिली, परंतु या मॅचमध्ये चांगली सुरुवात केली. तर सुरुवातीला राजेश ओगेने प्रभावित केलं, जरूर त्याच्या विरोधात षटकार आला, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी. यावेळेस जर पाहिला तर चेंडू हवेत केले, क्षेत्ररक्षक आले, तिथे झेल घेण्याचा प्रयत्न. अफलातून झेल उलट दिशेने घेत असताना संघाचा कर्णधार हरेश होता आणि लाजवाब झेल त्यांनी कंप्लीट केलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज बाद. थँक्यू. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं हरेशच्या माध्यमातून. उलट दिशेने धावत गेला आणि तदनंतर खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. कमालीचा झेल त्यांनी टिपलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय आई एकविरा विरार या टीमला. न्यू बॅटर आकाश मैदानावरती दाखल होतोय. एक मोठा खेळाडू आहे, परंतु इथे मोठे फटके त्याला खेळावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेटनं बिग हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय, परंतु पंच सहमत नाही आहेत. इथे लेगबाईच्या स्वरूपात एक धाव येते. मॉन्टी घोडेकर सर एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये या ठिकाणी दाखवत असताना, एक वेगळी शैली आहे या पंचांची आणि अगदी ते दाखवत असताना इथे एक धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती इथे जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी, 73 धावा, खूप मोठं आव्हान विरार संघाच्या विरोधात इथे पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि ते
एकच धाव मिळते. अगदी चेंडू हवेत होता, झेल घेण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने देखील केला होता, परंतु इथे झेल कंप्लीट होत नाहीये. इथे एकच धाव मिळते. पहिल्या मॅचचा हिरो साईराज अजून मैदानावरती दाखल झालेला नाही आहेत. त्याच्या बॅटमधून तब्बल 61 धावा आल्या होत्या, परंतु ही जबाबदारी आकाशला स्वीकारावी लागेल. गोलंदाज यावेळेस शपल क्रॉस झाली होती, विकेट करण्याचा प्रयत्न, संघर्ष करतायत इथे फलंदाज मैदानावरती. काय जबरदस्त गोलंदाजी प्रमोद सर पाहायला मिळते. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण प्रथम फलंदाजी करत असताना 72 धावा फलकावरती उभारल्या, 73 धावांचं टार्गेट सेट केलं आणि गोलंदाजी करत असताना काय गोलंदाजी सत्यनारायण कोपरी या संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. निश्चित स्वरूपात खूप चांगली गोलंदाजी भरत पाटीलच्या द्वारे आपण पाहत आहेत. यंदाचा हंगाम ज्याने मात्र गाजवलंय आणि सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच भरत पाटील सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे सातत्याने आपण जाणलं या खेळाडूकडून. बुद्धिमत्तेचं क्रिकेट म्हणून म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला कायम संघामध्ये ठेवावा लागतो. आणि तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण आहे तर मी म्हणेन यावेळेला भरत पाटील. ज्यावेळेला शिवनेरी चषकामध्ये हरीश पाटीलला मी प्रश्न विचारला होता, भरत पाटील यांचा खेळ यंदाच्या हंगामामध्ये कसा राहिला आहे, तर त्यांनी सांगितलं आमच्या संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच भरत पाटील. यष्टीरक्षकाची भूमिका करत असताना तिन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आत्तापर्यंत हाताळले आणि कौतुकास्पद अशी कामगिरी भरत पाटीलची राहिली. पहिल्या षटकामध्ये राजेश ओगेने जे कार्य केलं ते पुन्हा एकदा याही षटकामध्ये ते करतायत. इथे डॉट चेंडू टाकलाय अमितच्या विरोधात. यावेळेस स्लोवर वन चेंडू होता, हुक केलाय, चेंडू हवेत आहे, शतरक्षक डाऊन द बॉल. इथे जर पाहिला तर झेल सुटलाय, एकच धाव मिळते. अमित सलामीला आलाय, परंतु भरपूर मोठा संघर्ष तो इथे करतोय. इथे धावा येत नाही आहेत त्याच्या बॅटमध्ये, त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. भरपूर मोठा संघर्ष, इथे धावा येणं गरजेचं आहे. विराट संघ पहिल्या मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळला, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये फलंदाजी कुठेतरी ढासळते. इथे देखील स्लोवर वन आणि पडल्यानंतर अगदी चेंडू बाहेरच्या दिशेने देखील वळतोय. राजेश ओगे, नाम तो सुना होगा. काय गोलंदाजी करतायत आज राजेश ओगे. आपल्या नावाला शोभणारा, आपल्या कर्तृत्वाला शोभणारा खेळ आज ते मैदानावरती दाखवतायत. लाजवाब गोलंदाजी करत असताना राजेश ओगे. राऊंड विकेट. यावेळेस अराउंड लेग 3 फ्लॅट शीट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त. परतावा लागेल अमितला. फलंदाज बाद. थँक्यू. जास्त वेळ दौडू नका, त्वरित सामन्याला सुरुवात करा. सेलिब्रेशन करू नका प्लीज. इथे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय साईराज. त्याच्या बॅटमधून पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. तो फलंदाज मैदानावरती. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इथे देखील वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पंच विरल नाईक सर आम्हाला दर्शवतात इट इज अ वाईट बॉल. अजून एक धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती इथे जाऊन पोहोचली या 16 या आकड्यावरती. राजेश ओगे. राऊंड विकेट. यावेळेस देखील स्लोवर वन सातत्यानं स्लोवर वन गोलंदाजी केली जाते. लॅक ऑफ स्पेस आपण पाहतोय. अगदी फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतायत राजेश ओगे. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि अशा पद्धतीनं इथे जर पाहिलं ना तर गोलंदाजी करत असताना कुठे तरी गतीमध्ये परिवर्तन करतायत प्रमोद सर आणि चांगल्या रीतीनं गोलंदाजी करतायत राजेश ओगे. नक्की जबरदस्त गोलंदाजी. प्रथमतः हा करिअरची सुरुवात झाल्यानंतर राजेश ओगे ॲज अ बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, एक लेग ब्रेक गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण पाहू शकताय, ज्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 5 बॉल 5 विकेट घेण्याचा मान आपल्या करिअरमध्ये केला. अगोदर लेग ब्रेक गोलंदाज आणि तदनंतर मीडियम फास्ट गोलंदाज म्हणून आता आपण पाहू शकतायत. कारण खेळाडूंच्या मात्र करिअरमध्ये सातत्याने आपण पाहिलं बदल होत गेले. पहिले ॲज अ प्लेअर म्हणून आपण पाहू शकला त्यांना 12th मॅनची भूमिकासुद्धा दिली जायची. तदनंतर ॲज अ सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून आपण फिल्डरकडे म्हणून ओळखले जायचे आणि तदनंतर हळूहळू इम्प्रूव्हायझेशन करताना आपण पाहत आहेत. आज समीर कासारेची मात्र या ठिकाणी अनुपस्थिती, सचिन पाटीलची अनुपस्थिती यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ते नसताना सुद्धा आम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकतो, परंतु कधी कधी त्यांची सुद्धा मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळते की उणीव भासली जाते. आणि अशा वेळेला जर आपण पाहिलं तर ऑप्शन म्हणून कोणत्या खेळाडूंना घ्यायचं तर त्यावेळेला मात्र परिपक्वतेचे खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आज दीपेश लोखंडे हा सुद्धा गोलंदाज नाही आहे, परंतु त्यांची कमी यावेळेला भासून दिली नाही. आपल्याला 100% द्यायचं आहे हे कोपरी संघाने दाखवून दिले गेले.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे चेंडूला हुक केलाय क्षेत्ररक्षक, इथे डीप फाईन लेगला नाहीये, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी चेंडूला हुक केलं, क्षेत्ररक्षक नव्हते, डीप फाईन लेगला आणि इथे 4 धावा मिळाल्या. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जातं खूप चांगला हुकचा स्ट्रोक फलंदाजाच्या बॅटमधून आलाय. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती इथे जाऊन पोहोचली आहे तब्बल 21 या आकड्यावरती. राजेश ओगेचा तुम्ही अगदी उल्लेख केला. या गोलंदाजाकडे वेग जरी नसला तरी अचूकपणा होता आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली. यावेळेस पहिला तर नो लुक शॉट अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चेंडूला अडवलाय आणि इथे 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती इथे जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. साईराज मैदानावरती आलेत आणि त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. ज्या खेळाडूनं खरं तर पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं त्या खेळाडूला प्रमोट करणं गरजेचं होतं या महत्त्वाच्या मॅचमध्ये, परंतु मधल्या फळीमध्ये साईराज आला आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते या मॅचमध्ये. यावेळेस देखील जर पाहिलं तर पंचांकडे पाहिलंय आशालभूत नजरेनं पंच समत नाही आहेत. इथे जर पाहिलं तर एकच धाव मिळते लेगबाईच्या स्वरूपात आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा इथे अगदी जर पाहिला तर खेळ संपला होता तेव्हा धावसंख्या अगदी जर पाहिली तर 17 होती, परंतु या षटकामध्ये देखील चांगला प्रयत्न केलाय फलंदाज साईराजनं. भरत पाटीलच्या विरोधात आतापर्यंत 6 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि एक लेगबाईच्या स्वरूपात देखील धाव मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक सजवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डाऊन द बॉल तिथे मात्र चुकी झाली आहे, झेल सुटला आजच्या दिवसामध्ये आणि इथे धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. अजून एक धक्का बसतोय, फलंदाज बाद. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. थँक्यू. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रापासून आपण मोहनदादा पाटील यांचं गुणगान गाणारं संगीत ऐकतोय. खूप चांगलं संगीत आपण सातत्यानं ऐकतोय आणि उद्याच्या दिवसामध्ये मोहनदादा पाटील यांचा वाढदिवस आणि आमच्या समालोचक कक्षातून मोहनदादा पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मोठा फटका केलेत, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे, बॉल इथे जातो इंटू द गॅप. थोडंसं आउटफील्ड खराब होतं, चेंडू थांबला आणि इथे फलंदाजाने 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना विराट संघाने देखील भरपूर साऱ्या चुका केल्या, झेल सुटले गेले. तदनंतर भरत पाटीलने केलेली आक्रमण फलंदाजी भरपूर काही सांगून गेली या मॅचमध्ये. इथे खोलवर टप्प्याला चेंडू आहे, स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन, 1 धाव मिळाली. इथे जर पाहिलं तर धावा घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे कारण धावाच्या स्वरूपात मागच्या याच ओव्हरमध्ये फलंदाज बाद झाले होते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. पूर्णपणे या मॅचमध्ये सत्यनारायण कोपरी या संघाने शिरकाव केलाय असंच म्हणावं लागेल कारण येणारे 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त खेळ साकारलाय श्री सत्यनारायण कोपरी या टीमनं. अगदी प्रमोद सरांनी सकाळच्या सत्रामध्ये अगदी उल्लेख केला होता खुल्या गटातील देखील संघाला हरवण्याची क्षमता ठेवणारा संघ आहे आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या नावाला शोभणारा, आपल्या कर्तृत्वाला शोभणारा खेळ श्री सत्यनारायण कोपरी या संघाने या स्पर्धेमध्ये केलाय असंच म्हणावं लागेल प्रमोद सर. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाने चांगला खेळ केला, टीम 94 कामण संघाने चांगला खेळ केला आणि जेव्हा तुम्ही चांगला खेळ करता त्यावेळेला प्रेक्षकांची मने जिंकता. समीर कासारेचा मी उल्लेख केला होता आणि आता मात्र यावेळेला पाहायला मिळतोय 18 नंबरची जर्सी परिधान करणारा शिवनेरी चषकापासून या खेळाडूचा प्रवास सुरू झाला. वन ऑफ द बेस्ट फिल्डर हा त्याला किताब मिळाला, परंतु इथे मात्र जबरदस्त प्रहार सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार अप्रतिम साईराजच्या बॅटमधून येतोय, क्लास क्वालिटी दर्जाचा हा षटकार. गुडघ्यावर बॅलन्स करत मात्र चेंडूला यावेळेला वळवलं होतं, थोडासा हलकासा शफल झाला होता. बॅटचा फ्लो अप्रतिम पाहायला मिळाला, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 म्हणजेच इथून विजयासाठी अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते जवळजवळ 43 धावांची आवश्यकता असेल. 39 11 बॉल 39 धावा, 73 धावांचं लक्ष आहे. 11-39 ऑन साइडला पुलचा फटका, पुन्हा एकदा मात्र जबरदस्त प्रहार. क्या बात है, साईराज इज ऑन अ फायर.
ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, सुपर टायमिंग सहित चेंडूला वळवलं गेलं. आता बॉल आहे 10 आणि 10 बॉलमध्ये 33 धावेची आवश्यकता. अजून एक षटकार आला तर आदरणीय सन्मान्य रणजितदादा किनी आरके एंटरप्राइजेस आरके साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. आणि प्रेक्षणीय झेल या वेळेला जर बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षक वर्ग झेल टिपतायत तर त्यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. खूप चांगली संकल्पना या स्पर्धेची. मोहनदादा पाटील यांच्या कुशल नेतृत्वावर या स्पर्धेचं आयोजन द ग्रेट मराठा परिवार यांच्याकडून. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. चांगली फलंदाजी करते, सलग 2 चेंडूवरती 2 षटकार समीरच्या विरोधात ठोकलेत. गोलंदाज पुन्हा एकदा, तिसरा देखील उडवण्याचा प्रयत्न. इथे चेंडू चांगला आहे. साईराजनं या आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं खूप चांगला खेळ केलाय. काय बॅटिंग केली आहे. पहिल्या मॅचमध्ये 61 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग तो करतोय, परंतु इथे संघाला विजय मिळवून देणं हे कार्य त्याला करावं लागेल. त्यासाठी मोठे फटके सातत्यानं खेळावे लागतील साईराज या खेळाडूला. समीर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिला तर शरीरापासून दूर ठेवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इथे वाईड बॉल पाहायला मिळतोय. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती ते जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावरती. साईराजचं कौतुक करावं लागेल. एक युवा खेळाडू आहे, परंतु काय आज त्याने खेळ साकारलाय. कमालीची बॅटिंग त्याने केली, अगदी इम्प्रेस केलं. आई एकविरा वीरा संघाच्या माध्यमातून खेळत असताना चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवला या स्पर्धेमध्ये. समीर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट. इथे देखील मोठा फटका केलेत. ऑन साईडला शतरक्षक आहे, परंतु चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आणि इथे खूप चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला. निखिल होता तिथे, कमालीचे एफर्ट्स. अगदी मित्र म्हणेन संघासाठी खूप चांगली कामगिरी त्याने केली. आणि या चेंडूवरती तब्बल 3 धावा पाहायला मिळाला. एकदा वाचवली असंच म्हणावं लागेल. काय जबरदस्त निखिलचा एफर्ट्स पाहायला मिळाला प्रमोद सर त्या ठिकाणी. गुड एफर्ट, एक्सलंट फिल्डिंग पाहायला मिळाली. 8 बॉल 28 धावा. म्हणजेच ऐन मोमेंटला जेव्हा तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण करता, बाउंड्री लाईन टच असता, त्यावेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाची भूमिका असते. आणि क्रिकेटमधलं कंट्रोल, नियंत्रण आणि ते नियंत्रणबद्ध असं क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली निखिल आणि हरीश पाटील. मॅग्निफिसंट फिल्डिंग. लो फुलटॉस बॉल होता, गुडघ्यावर बॅलन्स करत मात्र चेंडूने यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. तिथून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील मिस्टर अतिश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पाहता पाहता या ठिकाणी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. संघाची धावसंख्या 47 धावा. 7 बॉल आणि 26 धावेची आवश्यकता आहे. साईराज जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आशा पल्लवित आहेत, कारण ह्या संघाची हा मात्र आपण पाहिलं तर भिंत आहे, भिस्त आहे. इथून देखील मॅच बनवू शकतो प्रमोद सर, परंतु याच चेंडूवरती देखील मोठा फटके येणं गरजेचं आहे. साईराज सलामीला आला असताना त्याला अजून काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर तरला इथे थारा नाही आहे. तरी देखील चांगली बॅटिंग केली आहे साईराजनं या मॅचमध्ये. अगदी इम्प्रेस केलं या खेळाडूनं. समीर ओव्हर द विकेट. साईराजच्या विरोधात इथे चेंडू आलाय, डॉट. महत्वाचा चेंडू होता आणि समीरने इथं चांगली कामगिरी केली या चेंडूवरती. येणारे 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. तर घाई करा, जास्त वेळ दौडू नका, लगेचच सामन्याला सुरुवात करा. अंधुक प्रकाश झालेला आहे, त्यामुळे लगेचच सामन्याला सुरुवात करा, नम्रतेची विनंती. नक्कीच या ठिकाणी मोहनदादा पाटील यांच्या वतीने सुद्धा धन्यवाद असेल कोपरी टीमला, कारण त्यांनी आतापर्यंत 5 षटकं 19 मिनिटे आणि 37 सेकंदामध्ये हाताळली. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. म्हणजेच वेळेचं भान ठेवून त्यांनी कोऑपरेट केलं या स्पर्धेला. आजचे 8 संघ खेळले, त्या संघांचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, जेणेकरून उशिराने सुरुवात झाल्यानंतर सुद्धा कव्हर होताना सामने आपल्याला पाहायला मिळतात. ही खूप चांगली बाब आहे आणि त्यासाठी 8ही संघांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि 96 खेळाडूंचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा परिवार या संघाच्या माध्यमातून आपण सातत्याने चांगलं क्रिकेट सुद्धा पाहतोय. सामाजिक बांधिलकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये असतील मोहनदादा पाटील, अर्केदादा निलेशजी म्हात्रे शाखा प्रमुख, भूषणजी पडवळे उपशाखा प्रमुख, त्याचप्रमाणे आपण पाहतायत मिथुनदादा पाटील असतील, नितीनजी पाटील असतील. या संपूर्ण ज्यांनी मात्र खूप चांगले एफर्ट घेऊन या स्पर्धेला सजवलंय आणि संपूर्ण द ग्रेट मराठा परिवार. ऑफ साईडला खूप चांगला फटका खेळला गेलाय, एकदा वर्जित केली जाईल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. अतिश मात्र पुढे सरसावला गेला होता. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 बॉलमध्ये 25 धावेची आवश्यकता असेल. निशांत 5 चेंडू 25 धावा. स्ट्रायकिंग एंडला साईराज, हे कार्य त्याला करावं लागेल.
कारण आजच्या दिवसामध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय या गोलंदाजाला आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस ब्रेकिट करण्याचा प्रयत्न. इथे चेंडू आलाय डॉट. इथे मात्र शिरकाव केला श्री सत्यनारायण कोपरी या संघानं. चांगली कामगिरी केली. अगदी आपण उल्लेख केला की कमी वेळेमध्ये या संघाने गोलंदाजी केली आहे, शिस्तबद्ध खेळ केलाय आणि क्रिकेटमध्ये कौशल्य जपलं जातं. क्रिकेटमध्ये खेळाडूवृत्ती जोपासली जाते. क्रिकेटमध्ये एकात्मता देखील दाखवली जाते आणि या सर्व गोष्टी एकत्रित येतात ना प्रमोद सर, त्यालाच क्रिकेट म्हणतात. आणि या क्रिकेटमध्ये शिस्त फार महत्त्वाची असते आणि ते आज कार्य केलंय श्री सत्यनारायण कोपरी या संघाने. ऑन साईडला यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न सफल होऊन खेळले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक राजेश ओगे फेकी करतील. तत्पूर्वी 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 50 या धावसंख्येवर. 23 धावांचं लक्ष. हळूहळू प्रेक्षक वर्ग घराकडे निघालेत. घराकडे जाताना आपण बाईक सावकाश चालवा आणि 4 व्हीलर सावकाश चालवा हीच मात्र नम्रतेची विनंती असेल. कारण क्रिकेट खेळताना आता नुकतीच याच महिन्यामध्ये दुःखद घटना घडताना पाहायला मिळाली खेळाडूंच्या बाबतीमध्ये. तर हेच मात्र आवर्जून तुम्हाला आव्हान असेल की आपण जाताना बाईक सावकाश चालवा, 4 व्हीलर सावकाश चालवा हीच तुम्हाला मोहनदादा पाटील यांच्या वतीने नम्र विनंती असेल. आपला प्रवास सुखाचा हो. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. जरी आज सकाळच्या सत्रामध्ये जरी जियांशी 11 नायगाव संघ पराभूत झाला, परंतु दीपेश दिंडेकर हे सुद्धा एक परिवारातील सदस्य पाहायला मिळते ज्यांची स्पर्धा आहे ते 15, 16, 17 मार्च टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. इथून विजयाचा सुगंध दरवळत असताना 35वा चौकार लागला. अंकित पवार आज खूप चांगल्या पद्धतीने लेखाजोगा आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. ऑफ साईडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे. अतिश त्या चेंडूवर येईल आणि कोणती चूक करणार नाही आहे. आणि अशा प्रकारे सत्यनारायण कोपरी संघ विजयी होत असताना पाहायला मिळतोय. 3 आयकॉन प्लेयर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी जरूर घेता येतील, याची सुद्धा दखल घ्यायची आहे. तर रविवारी परफेक्ट आपण 9:30 वाजता या ठिकाणी हजर राहा. 9:15 वाजता टॉस केला जाईल आणि 10 वाजता शार्प टाइम नुसार मॅच सुरू होईल. तीन आयकॉन प्लेयर तुम्हाला मात्र घेता येईल या संघाला. 9:30